दुसऱ्याने केलेले जे दोष, बारके दोष आहे, म्हणून व्यवहारामध्ये काय म्हणते तो म्हण आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं आणि म्हणजे दुसराचा थोडासा जरी झाला दोष तर तो आहे ना आम्हाला भासित होतो स्पष्ट. पण आमचे दोष किती मोठे असते, किती मोठे असू देत, ते दोष आपल्याला दोष भासित होत नाही. याचं कारण आहे मोह, हे सांगतो. दोषाला दोष सुद्धा न मानता, म्हणून उदाहरण दिलं तर तुमच्या वडिलांचं, दोष देणाऱ्यालाच दोष देणं, दोष सुधारणं हे सोडलं आणि काम काय करायचं, दोष देणाऱ्याला हे सांगितलं तर नाही तुमच्या सासऱ्यांबद्दल, तुम्ही सांगितलं नाही ते, म्हणजे सासऱ्याचं काय नाही सांगायचं, पण चुकीचं म्हटलं, चूक झाल्यानंतर चूक स्वीकारून सुधारणं हे बरोबर होतं. परंतु चुकीत आपल्या चुका ज्यांनी व्यक्त केल्या त्यांनाच त्या ठिकाणी दोष देणं. आता चुका दोन पद्धतीने व्यक्त केल्या जातात, एक द्वेषाने चुका व्यक्त केल्या जातात आणि एक प्रेमापोटी चुका व्यक्त केल्या जातात. शत्रू द्वेषापोटी दोष व्यक्त करत असतो. संसारामध्ये प्राय सगळे दुसऱ्याचे दोष प्राय आहे ना, जे दाखवले जातात ते द्वेषाने दाखवले जातात. सासू सुनेचे, सुने सून सासूचे दोष आहे ना, जाऊ जावाचे, एकमेकाचे दोष द्वेषाने व्यक्त करतात. पण आई मुलाचे दोष जर सांगतील तर त्याच्यामध्ये द्वेष असतो का? मुलांबद्दल एखादा दोष सांगितला तर, डॉक्टर रोग्याचे दोष सांगताना द्वेष असतो का? अंतरंग अभिप्राय काय? दोष सांगायचे पण वेगवेगळे अभिप्राय आहेत. कोणता अभिप्राय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मग शास्त्रामध्ये देव गुरु धर्म आपल्याला जे सांगतो दोष, प्रयोजन द्वेष आमचा त्यांना, इथं द्वेषाला अवकाशच नाही कुठं. धर्मक्षेत्रामध्ये द्वेषाला जागाच नाही. आपण बघितलं नेहमीच जेव्हा सामायिक पाठ म्हणतो त्यावेळेस विपरीत वृत्तीवाल्यांच्या प्रती पण द्वेष भाव कुठं सांगितला? सगळ्या जीवावर प्रेम भाव, गुणीजनांच्या प्रती हर्ष भाव, प्रमोद भाव, आनंद वाटणं गुणीजन भेटल्यानंतर. जे दुःखी जीव आहेत त्यांना बघून करुणा भाव येणं, आणि जे विपरीत वागतायत त्यांच्या प्रती द्वेष करा असं लिहिलंय. काय लिहिलंय? माध्यस्थ भावम विपरीत वृत्त. द्वेषाचा विषय येत नाही. धर्म म्हणलं नाही इथं कुठंही, कारण धर्म तो असूच शकत नाही जिथं द्वेष असतो. म्हणजे एक सामान्य सांगतोय. म्हणून तर धर्म दया सांगितली ना काकांनी आपल्या, दया धर्मस्य मूलम. धर्माचं मूळ दया आहे. अहिंसा हे धर्माचं मूळ आहे. मग द्वेष म्हणजे हिंसा आहे. तशी तर स्थूल द्वेष सांगताय. मग तो धर्म कसा असू शकेल? द्वेष करणं हा धर्म असूच शकत नाही कोणत्याही कारणाने. आपल्याकडे तर मग पुढे जाऊन राग पण करू नका म्हटले. द्वेष तर राहिलाच.
इतका श्रेष्ठ धर्म आपल्याला मिळाला. द्वेष नुसतं हिंसा नाही तर राग पण हिंसा करून टाकली आपल्याकडं. हीच तर विशेषता आहे. मग जेव्हा रागाला सुद्धा इथं आपल्याकडं मानलं गेलेलं नाही धर्म म्हणून अपेक्षित, तर मग द्वेषाचा संबंध येतच नाही. म्हणून दोष ज्यावेळेस इथं सांगितले जात आहेत ते दोष व्यक्त करण्यापाठीमागचा देवगुरु धर्माचा अभिप्राय मात्र काय, आपल्यातले दोष जर दूर झाले है ना, तर आपल्याला जे होणारं दुःख आहे, अशांती आहे, ते दुःख, ती अशांती नष्ट होणार आहे दोष दूर केल्यानंतर. शरीरात रोग झाला तो दोष दूर झाल्यावर बरं वाटतं, स्वस्थ. तसं आपल्यामध्ये जे दोष आहेत ते जर त्या ठिकाणी समजले, समजून त्याला दूर करण्याचा उपाय केला तर आपल्याला शांती समाधान मिळणार आहे. आणि आम्ही दोषाने सहित राहूनच जर म्हणणार की आम्हाला शांती सुख समाधान पाहिजे तर कसं होईल. म्हणून एक श्लोक आला होता इथं ज्ञानार्णवमध्ये आज सकाळी वाचताना. 865 नंबर दिलाय त्यांनी, पान नंबर आहे 450. सामान्य संख्या येशाम आशा, येशाम आशा तेषाम कुतः तेषाम मनःशुद्धि शरीरीणाम. सोपं आहे, कळतंय ना. येषाम आशा कुतस्तेषाम मनःशुद्धि शरीराणाम अतो नैराश्यमालंब्य शिवीभूता मनीषिणाः. शरीरीणाम, जे संसारामध्ये शरीराला धारण करून शरीरामध्ये एकत्व महत्व करून प्रवर्तन करणारे जीव आहेत, असे प्राणी आहेत. त्यांच्यासाठी सांगतील, ज्यांच्या आणि अशा त्या जीवांच्या, अशा त्या प्राण्यांच्या मनामध्ये जर आशा असेल, आशा म्हणजे इच्छा, सगळ्यात मोठा दोष ही आहे सांगितलेला. संसाराचं कारण ही आशा आहे खरं तर. म्हणजे जो संसार वाढवतोय, जे दुःख थोडं आहे त्याला वाढवायचं काम जर कोण करतंय तर ही आशा, असं आचार्याने सांगितलं. प्राप्त झालेलं दुःख तेवढं त्रास देत नाही. जे आपल्याला शरीराला प्राप्त झालेलं दुःख तेवढं त्रास देत नाही, जेवढं त्या ठिकाणी दुःख आम्हाला आमच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा ज्या असतात त्या त्रास देतात. म्हणून ज्यांना मोक्षाला जायचंय त्यांनी काय करावं तर सांगते, आशा सोडावी असं त्यांनी दिले खालच्या ओळीमध्ये. परंतु पहिल्या ओळीत काय म्हणते, येशाम आशा कुतस्तेषाम मनःशुद्धि. ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे, ज्यात समाधान नाही, आणि तसं चाललंय तसं नाही, जेवढं आहे तेवढं नाही. भविष्यासाठी किती मोठ्या आपण आशा ठेवून बसलेलो असतो. मग आशा मनामध्ये असतील तर आचार्य म्हणतात कुतः तेषाम मनःशुद्धि. त्यांच्या ठिकाणी मनःशुद्धी कुठून असणार आहे, असं गणित मांडले त्यांनी. म्हणजे दोष ज्याच्या ठिकाणी आहेत,
आशा म्हणजे आशा सगळ्यात मोठा दोष. इच्छा, मूर्छा, मूर्खता, मूढता, मिथ्यात्व हे सगळं आशेचं स्वरूप आहे. अज्ञानानेच इच्छा निर्माण होत आहेत ना. इच्छा का निर्माण होत आहेत? जिथं अज्ञान आहे तिथं इच्छा आहे. आणि मग असं अज्ञान असताना जेव्हा इच्छा उत्पन्न होतात आणि मग त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी होणारी काय आकुलता, निरंतर आकुलित आहे. शांत कुठं आहे? स्वस्थ कुठं आहे? सतत ती मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी काही ना काही करत राहत. मग असा जीव, असा आचार्य म्हणतात, असा जीव मोक्षाला जाण्यासाठीच कारणभूत असणार जे ध्यान, त्या ध्यानामध्ये त्या जीवाला एकाग्रता येणार कुठून? विचार करण्यासारखं आहे. आम्हाला सगळ्यालाच व्यग्रता नको आहे. व्यग्रता कळते? विकल्प नको आहेत. विकल्पाने त्रासलेलो आहे आम्ही सगळे. मग विकल्प कशामुळे आहेत? विकल्पांचं कारण काय? त्याच्यावर विचार केल्याशिवाय ते विकल्प नष्ट होणार कसं? विकल्प कशामुळे? आणि मग त्याचं कारण सांगते इच्छा. म्हणून आपल्याकडे सांगितलं बाबा, जरी श्रावक असला तरी परिमान करा, अनुव्रत धारण करा, भयंकर शांती मिळते त्याद्वारे. पण श्रद्धा ठेवतो कोण? बरोबर आहे का? विश्वास ठेवतो कोण ह्या विषयावर? म्हणून तेच प्रश्न होता ना तुम्ही. दिसत नाही, दिसत नाही म्हणते. धर्म, धर्माचं फळ दिसत नाही. मग असं असताना जो उपाय त्या आशेला नष्ट करण्याचा, दुःखाला नष्ट करण्याचा, संसाराला नष्ट करण्याचा, विकल्पाला नष्ट करण्याच्या उपायापासूनच आपण दूर राहणार, त्याच्यावर श्रद्धाच नाही ठेवणार, तर आपल्याला स्वास्थ्य लाभ कसा होणार? डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरकडे नुसतं जाऊन तुमचं बरं म्हणजे बरं होतं असं नाही. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनं जे काय सांगतोय, जे काय औषध देतोय, त्याच्यावर श्रद्धा ठेवणं महत्वाचं असतं. नाहीतर डॉक्टरनं किती चांगली औषधं देऊ देत, इफेक्ट येतोय का? केव्हा इफेक्ट येतो? काम कोण करत? म्हणून आमचा भाऊ आहे फलटणला, त्याचा एक फॅमिली डॉक्टर आहे बऱ्याच वर्षापासून, म्हणजे 40 वर्षापासून. साधा डॉक्टर समजा, MBBS असेल जसं असेल. मग ह्याला काय आजार झाला आणि ते डॉक्टर गावात नव्हते, फॅमिली डॉक्टर, दुसऱ्या डॉक्टर MD स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट कडे गेली. औषध गोळ्या सगळ्या घेतल्या, पण स्वास्थ्य लाभ झाला नाही. कोणाकडे जाऊन? MD सुपर स्पेशालिस्ट कडे गेला, पण बरं वाटलं नाही. मग काही दिवसानंतर ते आले गावावरनं, फॅमिली डॉक्टर. त्यांच्याकडे गेली, त्यांनी हात फिरवला, बरं नाही, फरक पडतो. जसं मुलगा आई जवळ गेला, काही त्रास असेल आणि आई मायेनं हात फिरवते, तर त्याचं दुःख किती कमी होतं माहित तुम्हाला? शारीरिक दुःख असो, कसलंही दुःख असो, आईची ममता म्हणण्यापेक्षा त्याचं श्रद्धान मातेवर इतकं असतं
की त्या म्हणजे पूर्वीचा असेल, आत्ताच माहित नाही मला, काय तेजस. आता कोणावर श्रद्धा नाही विचारलं. श्रद्धेनं किती मोठी कामं होतात हे सांगायचं. पण तसं इथं धर्म मार्गामध्ये सुद्धा जर माझी त्याच्यावर जे सांगितलेल्या गोष्टीवर जर श्रद्धाच नाही, आणि मग त्याचं सेवन म्हणजे त्याचं स्वाध्याय केला, दर्शन केलं देवाचं, संयम पाळला, तप केलं, दान केलं, फरक काय पडतो? म्हणून मुळामध्ये सांगितलं हे सगळं बाहेरनं अकरांग नवपूर्वाचा पाठी झाला काय, आणि त्या ठिकाणी संपूर्ण जिनेंद्र देवाद्वारे सांगितलेलं जे व्रत आचरण संयम वगैरे जे काय आहे 28 मूलभूत व्रत समिती गुप्ती सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित पाळत, तरी सुद्धा त्याचं काम होत नाही, त्याला शांतीचा लाभ होत नाही. का? विश्वास. आणि अनेक वेळा आपण चर्चा केली की विश्वास असा या आपल्या ज्ञानामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे आपला विश्वास बसायचा अवघड जात. आपल्यामध्ये आपल्या ज्ञानात काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? आपण इंद्रिय ज्ञानालाच खरं ज्ञान मानून बसतो. इंद्रिय ज्ञानाने जेवढं जे काही आम्हाला दिसतं दाखवलं जातं अशी श्रद्धा त्यांच्यावर ज्यांचं कधी आम्ही बघितलं नाही, विश्लेषण नाही, पण त्या वैज्ञानिकावर आमची अशी श्रद्धा बसते की जणू काय देवच आहेत ते. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे अंतिम, जेव्हा की तेच वैज्ञानिक काही काळ गेल्यानंतर परत म्हणतात हे आमचं मागं सांगितलेलं चुकीचं होतं. कारण वैज्ञानिकांचे सगळे सिद्धांत अनेक वैज्ञानिकांना एकत्र करून 50-60% लोकांनी त्याला मान्यता दिली की ते सिद्धांत मान्य, अशी सिस्टीम आहे. म्हणजे असं ते एकदम 100% बरोबर असतं असं कोणतंच कोणी सांगत. अशा स्टाईलनं त्यांचं त्या व्यावहारिक वैज्ञानिकांचं सांगितलं. पण त्या सायंटिस्टवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यांनी सांगेल ते सगळं बरोबर आहे. आणि जिनेंद्र देव सर्वज्ञ आहेत, पण श्रद्धा नाही ना, मग त्यांनी काय पण सांगू दे तुम्हाला. जी वस्तूची व्यवस्था जशी आहे तशी जागून तुमच्या दुःखाला दूर करण्याचे उपाय सांगितले तरी सुद्धा त्या ठिकाणी माझं दुःख दूर होत नाही. कारण मुळातच प्रॉब्लेम आहे, मला देवावर विश्वासच नाही. आणि त्याचं कारण सांगितलं ना, ज्ञान हे सगळं ह्याच आहे. इंद्रिय ज्ञानाने फक्त काय म्हणून काल आपण आम्ही वाचतोय 55 नंबरची गाथा, इंद्रिय ज्ञान जे आहे त्याची निंदा केलेली आहे 55 गाथेत प्रवचन सारखी दुपारी वाचतोय. इंद्रिय ज्ञान निंदनीय असं म्हटलं. आणि इंद्रिय ज्ञानाला त्यांनी म्हटले हे खरं तर अज्ञानच आहे, इंद्रिय ज्ञान नाहीच आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्याची कारण पण दिलेली आहेत, का इंद्रिय ज्ञान असं आहे, म्हणजे अज्ञान काय. कारण ते जाणताना पण मूर्त वस्तूचं अवलंबन घेत, आणि ज्याला जाणतं ते मूर्तच पदार्थ जाणत. अशी दोन त्यांनी कारण सांगितली. डोळे कान सगळे कसले आहेत? मूर्तिक आहेत, मूर्तिक. बरोबर आहे, दिसणार आहेत ना हे सगळे, अनुभवाला येणार आहेत ना इंद्रियाद्वारे, स्पर्श रसगंध वर्णमाली. आणि त्याच्याद्वारे जे जाणलं जातं ते काय जाणलं जातं माहिती? अमूर्तिक पदार्थ, अतिंद्रिय पदार्थ जाणले जातच नाही, योग्यताच नाही त्या इंद्रियांची. अशा त्या मूर्त पदार्थाला जाणतं जेव्हा की पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की जीव खरं बघायला गेलं तर अमूर्त आहे. जीव कसा आहे? मग विश्वास कसा बसणार? म्हणजे जीव अमूर्त असताना मूर्त शरीराला प्राप्त होऊन मूर्त इंद्रियांच्या द्वारे मूर्त पदार्थाला अवघ्र आदीद्वारे कधी जाणतो आणि कधी जाणत नाही असं सांगतो. अशी परिस्थिती आहे. आणि तरी सुद्धा त्या इंद्रिया ज्ञानावर माझी श्रद्धा आहे. कोणावर श्रद्धा आहे?
इंद्रिय ज्ञानाने दाखवल्या जाणाऱ्या पदार्थांवर इतकी श्रद्धा, इतकी मूढता आमच्याजवळ, आणि ती मूढता मला मान्य नाही. आम्हाला इतका विश्वास आहे या इंद्रिय ज्ञान आणि इंद्रिय ज्ञानाने दाखवल्या वस्तूंवर, मग त्यानंतर त्याच्याशिवाय दुसरं काय जे सांगितलं जाईल, अतिंद्रिय ज्ञान, अतिंद्रिय आहे ना, सुख वगैरे जे काही सांगितलं जातं, त्याच्यावर आम्ही कुठल्याही पद्धतीने श्रद्धा ठेवायला तयार नाही. आणि अडचण ही आहे की तुम्हाला आता शास्त्र पण जे अतिंद्रिय ज्ञानात सांगायचं ती इंद्रिय ज्ञानाचं अवलंबन घेऊनच सांगावं लागतंय, आणि तुम्ही ऐकताय ते इंद्रिय ज्ञानाचंच अवलंबन घेऊन ऐकताय. मग कसं तुम्हाला फरक पडणार की बाबा हे सांगितलेलं बरोबर आहे, हेच उपाय केले पाहिजेत? निलेश भाऊ, अडचण ही आहे, कळलं, संसारी लोकांच्या बाबतीत. पण हातबल होतो. कोण हातबल होतं? ज्ञानी लोक, देव, गुरु, धर्म तुमच्या समोर हातबल होते. कारण तुम्ही असे पेटलेले असता, हे म्हणजे आम्हाला जे प्रत्यक्ष दिसलंय तेच बरोबर. म्हणजे आपण आपल्याला आम्हाला ती किती वेळा गोष्ट सांगितली, बच्छरे का अंडे का काय आम्हा सांगतील की कसले. एका राणीकडे ती नोकर होता बळसट, आणि त्या राणीने एकदा त्याला सांगितलं जा बाजारातून 2 घोडी घेऊन ये. काय मग ती गेला, जाताना निघाला, पैसे घेतले सगळं, जाताना 2 ठग भेटले. ठग तर सगळे इथं आजूबाजूला बसलेलेच आहेत ठगवायला, कारण ठगणारे लोक असल्यानंतर ठगवले जाणारच की. जसं परिग्रह जवळ ठेवणार तर चोर आहे ना गोळाला मुंगळे चिटकते, तसं तुम्ही परिग्रह जवळ ठेवणार, चोर येणारच की नाही तुमच्याजवळ. तुम्हाला चोराची भीती असते का नसते पाहुणे? काय तुम्हाला ते माळ घालून आणि हिन तीन सगळं जर इकडं तिकडं, त्याला निरंतर भय, निराकुलता असेल का त्याला? मग कशासाठी सांगतोय? गोष्ट सांगतोय, पण मी काय सांगू? पहिलं उदाहरण काय? ठगणारे, ठगणारे आणि ठगवणारे सगळे आजूबाजूला. आपल्यामध्ये ती योग्यता आहे. कोणती योग्यता आहे? ठगविले जाण्याची योग्यता आहे. आणि ती योग्यता कोणती आहे? इंद्रिय ज्ञान. तिथं दिलंय स्पष्ट शब्द. म्हणजे इंद्रिय ज्ञानाने प्रवृत्ती करणारे सगळे लोक जे आहेत ते ठगले जाणारे. ठगवणारा पाहिजे फक्त. म्हणून आज आपण बघतो जगामध्ये काय गोंधळ चाललाय, कोण कसं ठगलं जातंय, आणि आम्ही स्थूल बघतो बरेच गोष्टी. आणि इथं जेव्हा अतिंद्रिय ज्ञानवाले बघते इंद्रिय ज्ञानवाल्यांना, तर मग त्यांना दिसतंय कसे हे वैज्ञानिक तुम्हाला नवीन नवीन सुखाची उपकरणं म्हणून दिली जात आहेत, आणि आम्ही पण ते सुखाची साधनं म्हणून त्यांना ग्रहण करून त्याच्यातून सुख येतंय असं मानून त्याच्यासाठी सगळं काय करायला तयार आहोत. कशासाठी चाललं? इंद्रिय सुख पाहिजे म्हणूनच चाललं ना. प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष आहे. आणि त्यामुळे मग इथं किती सांगा, विचार म्हणजे ना, विचार जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत इथं किती जरी सांगितलं तरी फरक पडणार आहे. प्रत्येकाला स्वतःला या गोष्टीवर उलट सुलट तुम्ही विचार करा. जे हेतू दिलेले त्या हेतूंना परीक्षा करून ग्रहण करा ना. पण मी माझी बुद्धीच लावणार नाही ह्या विषयामध्ये. हे असं दिलंय, याचं हे कारण आहे, ह्याचं हे कार्य आहे, असा कारण कार्य संबंधी मी इथं विचारच करणार नाही. फक्त हे धर्म आहे, धर्मामध्ये असं सांगायचं असतं ना, असं सांगितलेलं आहे, आपला त्याच्याशी काय संबंध नसतो. ते धर्म म्हणजे एक थर्ड पर्सन म्हणूनच आपण बाजूला ठेवतो. इतकं त्या इंद्रिय ज्ञानावर श्रद्धान बसलेलं. मग ते नोकर निघाला, 2 ठग भेटले, कळलं ह्याच्याकडे पैसे आहेत आणि ते भोळसट आहे. जी इंद्रियाचा वापर करतात ते सगळे भोळसट बरं का. म्हणून तर तुम्ही सगळं माझं ऐकून घेताय, बाकी काय नाही. कुणी आलं तरी सगळं तुम्ही ऐकून घ्या ना. ठगवायला सोपं आहे तुम्हाला, काय अवघड नसतं. इंद्रिय ज्ञान भेटलं पाहिजे तसं. शिळी घेऊन जाणाऱ्याला पण ठगवलं का नाही 3 ठगाने. अरे कुठं चालला कुत्र घेऊन, कुठं चालला कुत्र घेऊन, कुठं चालला कुत्र घेऊन विकायला म्हणून.
4 ठगांनी 4 वेळा सांगितलं कुत्राय कुत्राय कुत्राय, शिळेला कुत्र म्हणायला लागला ती निलेश भाऊ. ही परिस्थिती आमची. स्वप्नील भाई कळलं? तुमच्यावर संस्कारच इतके, आणि ते दुसरं तिसरं नाही, तुम्हीच करता ते संस्कार. तुमच्यामध्ये आमच्यामध्येच ते दोष आहेत. म्हणून म्हटलं की जे दोष मला पुन्हा पुन्हा सांगताय, तू शरीर आहे, तू संसार आहे, तू भोग आहे, तुझं सुख पैशात आहे, तुझं सुख आणि मुलं बाळात आहे, तुझं सुख घरदारात आहे, असं आम्हाला आमचाच मोह पुन्हा पुन्हा सांगतो. बाहेर सांगणारे तर वेगळे असतेच, ते कमी पडले म्हणून काय, म्हणून आम्ही आमच्या मधल्या दोषांना त्या संस्काराला पुष्ट करण्यासाठी वापरतो. म्हणजे आपला उपयोग जो आहे चांगला तो त्या ठिकाणी खराब करून खराब संगतीमध्ये आणि पुन्हा आपल्यालाच आपण ठगवायला तयार असतो. आणि स्वतः जेव्हा स्वतःला ठगवतो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी बदलणं अशक्य आहे. कारण त्याला वाटत असतं मी बरोबरच आहे, मग चुकीचं कसं म्हणायचं त्याला. न पुढं काय झालं, पैसे आहेत, कुठं चाललाय काय चौकशी केली, मग सांगितलं असं असं राणीने 2 घोडे आणायला सांगितले. म्हटलं चला आम्ही देतो म्हटले. नंतर त्यांनी जसं दोघात चर्चा झाली, त्यांनी एका ठगाला पुढं पाठवलं, जा म्हटलं पुढं जा. मग पुढे जाऊन ते जाऊन एका झाडावर बसला, रस्त्यामध्ये असं असणार, 2 खरबुज घेऊन मोठे, काय भोपळे घेऊन, 2 भोपळे घेऊन झाडावर बसला. आणि काय तिथनं निघाले. मग त्यांनी वरनं 2 म्हणजे देतो म्हणून ते घोड्याचे घोडं, मग ते वरनं त्यांनी टाकले भोपळे. भोपळे खाली पडले, आवाज मोठा झाला, फुटले. तिथं झुडपामध्ये बसले होते 2 ससे, आणि ते 2 ससे लागले पळायला. काय पळायला लागले. ती ठग म्हटलं तेव्हा तुझे ती घोडे चाललेत पळून, घे त्यांना पकड, हे दिले तुला म्हणून. आणि ते दोघं ते गेला निघून पैसे घेऊन, आणि ती सशाच्या मागे पळाला. कोण पळाला पळाला, सशे ऐकणार का, ते गेले पळवून सशे. मग हा आला परत माघारी रिकामाच, पैसे पण गेले आणि घोडे पण गेले. घोडे गेले का नाही. मग आल्यानंतर जो भेटेल त्याला सांगा लागला, काय भारी होते घोडे, अंडे फुटली की लगेच ते पांढरे शुभ्र होते आणि लगेच पळायला लागले जोर जोरात, मला सापडले सुद्धा नाही, लय भारी होते घोडे. अरे मग काय सांगितलंय, तुमच्यासारखे हुशार निलेश भाऊ, अंडे घोड्याचे अंडे असतात का, घोड्याचे अंडे असतात का ना. हो असते, मी प्रत्यक्ष बघितलेत. आता त्याला तुम्ही कसं सांगणार सांगा, त्याने बघितलं होतं का नाही, अंडे फुटली होती का नाही, फुटली होती का नव्हती, प्रत्यक्ष बघितलं का नाही त्यांनी. आता त्याला जर कोणी समजावून सांगायचा प्रयत्न केला की बाबा घोड्याची अंडी नसतीत बाबा, आणि असं जन्मतेत आणि पळतेत असं होत नसतं, तुम्ही काय सांगायला लागला. आम्ही माझ्या डोळ्याने मी प्रत्यक्ष बघितले सेज. आता काय करायचं मला. मग एकाला झालं, दुसऱ्यांना परत गेला, असं पुढं राणीच्या दाशी भेटल्या, राणीपर्यंत गेला. आणि राणी त्याला म्हटले, अरे मूर्खा तसं नसतं, घोड्याची अंडी नसते. राणी साहेब तुम्ही मूर्ख. म्हणजे मूर्ख मनुष्य कोणालाही मूर्ख म्हणू शकतो, त्यात काही शंका नाही, त्याला त्याची भीती नसते. मी बघितलेत. आणि कशानं, माझ्या या डोळ्यानं बघितलं नव्हते त्याने. म्हणजे अशा पद्धतीचं इंद्रिय ज्ञान आहे खरं बघायला गेलं तर. पण तरी सुद्धा त्या इंद्रिय ज्ञानाने दिसणाऱ्या पदार्थांवर, त्या येणाऱ्या अनुभवावर किती श्रद्धा नाही. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आचार्याने समजावून सांगायचा प्रयत्न केला, बाबा जीव कसा आहे, स्वभावता कसा आहे, ही इंद्रिय ज्ञान काय, इंद्रिय सुख काय, अतिंद्रिय ज्ञान काय, अतिंद्रिय सुख काय, हे सगळं त्या ठिकाणी आपल्या समोर ठेवलंय ना. आपण त्याचं वाचन, चिंतन, मनन करून रोजच्या जीवनामध्ये त्याचा विचार करायला पाहिजे की ज्या विचारामुळं आमच्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपल्याला काढून टाकता येतील. प्रयत्न किती आहे, प्रयत्न, त्याच्यासाठी प्रयत्न किती. म्हणून म्हटलं सगळ्यात मोठा दोष कोणता आहे तेजस अध्ययनामधला,
पहिला दोष कोणता आहे? आळस. म्हणून म्हटलं काल काय सांगितलं निलेश भाऊ, तुम्ही तर हुशार आहे, पण तुम्ही आपलं थोडक्यात मोह म्हणून गप्प बसला. माझा अभिप्राय काय होता तुम्हाला माहित होता किंवा काय काय म्हणजे काल सामान्य पद्धतीने काय काय विषय झाला एवढा, असं जरासं ते पाहिजे होतं, पण तुम्हाला लक्षात नाही. कारण तुम्ही काल वेगळं होता इकडं तिकडं भोजन विजन करण्यामध्ये. आता 3:45 तुम्ही इकडे आल्यानंतर इथं आता पंढरपूरचे जाव आहे ना, पाहुणे 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 सगळे, आता 3 तुमचे मेहुणे, सगळे पाहुणे पाहुणे करून तुम्हाला असं भ्रष्ट करतात बुद्धी तुमची. तुम्हाला लक्षात तर आलं का आपल्याला आज सांगितलं तर मोह कसं दुःखाचं कारण आहे ते. दुःख कुठं मोहाचं भाषित तर झालं का तुम्हाला? आठवण होऊन देत नाही जसं लग्नामधलं, जसं त्या बळीचा बकऱ्याला सजवून विजवून मारला जातो, सजवून अगदी वाजवत नेला जातो, त्याला वाटतंय ऐक मी किती भारी होत नाही तसं. बळीचा बकरा काय लग्नातला चेतन कोण? कळू द्यायचं ना त्याला काही चांगलं आहे का वाईट आहे. चांगलं आहे, सगळे नाचतेत, सगळं वाजवतेत, मुद्दाम कान डोळे सगळं आंधळण भैर करून टाकायचं त्याला. आणि इतक्या लाईटी लावायच्या आणि इतका जोरात डीजे वाजवायचा, त्याला कळलंच नाही पाहिजे नेमकं काय चाललंय. आणि आजकाल तर अजून ब्युटी पार्लर मुळे तर काहीच कळायला तयार नाही. कसली बायको ही सुद्धा कळत. मेकअप उतरल्यावरच कळते ही बायको आपलीच आहे का बायको, शंका येते त्यांना. तर त्या सगळे नाही, बघा तुम्ही फोटो बघा, एक मेकअप केलेला फोटो आणि एक बिगर मेकअपचा फोटो बघून घे चेतन, लक्षात येते. कशासाठी चर्चा? कशासाठी? म्हणजे इंद्रिय ज्ञानाद्वारे आम्ही त्या ठिकाणी जाणत असताना जे आमच्यामध्ये दोष आहेत ते दोष कुणी दाखवले तर दोष दाखवणाऱ्यालाच दोष देतोय का नाही, ते काल सांगत होतो. तेवढं जरी लक्षात ठेवलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे आमच्या इंद्रिय सुखाला कोणी बाधा आणायला लागलं तर आपण त्याला मारण्यापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आपल्या इंद्रिय सुखामध्ये बाधा आणली तर इतकं त्या इंद्रिय सुखावरचं आमचं श्रद्धान दृढ झालेलं आहे, धनावरचं श्रद्धान दृढ झालेलं आहे. बस हे आहे तर मी आहे, म्हणजे मी मला संपवून टाकलेलं असतं इंद्रिय ज्ञानाने. मी स्वतःला दोषाचा पिंड म्हणजे दोषाचा पिंड म्हणजेच मी, म्हणजे त्याला दोष म्हणायचे नाही, त्याला आम्ही गुणांचा पिंड मानतो. माझ्याजवळ इंद्रिय ज्ञान आहे हा दोष आहे, त्या दोषाला मी गुण मानलंय. इंद्रिय ज्ञानाला कोणी दोष मानते? जेव्हा की सगळ्यात मोठा दोष मिथ्यात्वाचं कारण इंद्रिय ज्ञान आहे. म्हणजे जी विपरीत मान्यता होते शरीर आणि जीव एक आहे, इंद्रिय विषय भोगात सुख आहे, हे कशामुळे होतं? ह्या इंद्रिय ज्ञानाचा वापर केल्यावर. चष्मा चुकीचा लावल्यानंतर वस्तू चुकीची दिसणार आहे. पिवळा चष्मा लावला तर पिवळं दिसतंय, हिरवा चष्मा लावला तर हिरवं दिसतंय. जसं इंद्रिय ज्ञानाचा चष्मा ज्यांनी लावलेला आहे त्याला आत्मा कळतच नाही, कारण त्याचा विषय आत्मा होतच नाही. कारण आत्मा अमूर्त आहे, इंद्रिय ज्ञानाचा विषय मूर्त आहे. किती जरी झालं तर त्या इंद्रिय ज्ञानाने आत्मा दिसणार आहे का? नाही दिसल्यामुळं मग श्रद्धा, जे इंद्रिय ज्ञानाने दिसणारं शरीर आहे, जे काही रूपी पदार्थ आहेत त्याच्यावरच माझी श्रद्धा बसते की हेच बरोबर आहे, बाकी सगळं कल्पना आहे. म्हणून दोषांना माझ्या बुद्धीमध्ये आपण गुण म्हणून ग्रहण केल्यानंतर गुण जे आहेत ते आम्हाला गुण कसे भासित होतील, गुण मला दोष रूप वाटायला लागले. म्हणून इथं सांगितलं की येशाम आशा कुतस्तेषाम मनःशुद्धी शरीरिणाम. ज्यांच्या मनामध्ये थोडीशी सुद्धा आशा असेल
तर त्यांच्या मनाची शुद्धी कुठून राहणार आहे? कुतस्तेषां. थोडी इच्छा कोणाला? थोडी इच्छा कोणाला? नकुल सहदेव. 5 पांडव ध्यानाला उभारलेले आहेत दीक्षा घेऊन, माहित आहे ना? 5ही उभारलेत. सगळ्यांनी उपशम श्रेणी, त्यांनी तिघांनी क्षपक श्रेणी आरूढ केली, ह्या दोघांनी उपशम श्रेणी आरूढ. पण सामान्य प्रथमायोग काय सांगतो? 3 जण मोक्षाला गेले, 2 जण का नाही मोक्षाला गेले? तसंच तपरे अंगावर तापवलेले दागणे सगळ्यांच्या सारखेच घातले होते. उपसर्ग केला होता ना कुर्योधन. सगळ्यांच्या अंगावर तापवलेले दागिने घातले. मग 3 जण मोक्षाला गेले, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. नकुल सहदेव गेले नाहीत. कशामुळं? मनात थोडीशी इच्छा, जाणण्याची इच्छा. तेव्हा माझ्या आहे ना साधर्मी बंधू पण जाऊ द्या, आता दीक्षा घेतली, त्यांचं ज्ञान विशेष आहे. आणि साधर्मी जे आहेत त्यांना हा उपसर्ग कसा सहन होत असेल? थोडासा विकल्प किती आला, आणि मनामध्ये थोडासा किंतु आला, आणि त्याच वेळेस मोक्षाला जाणार होते. अंतर्मुहूर्तात केवळ ज्ञान करून मोक्षाला गेले असते परत, आयुकर्म संपून. पण किती काळ आता राहिले? 33 सागर. नॉट अ जोक. सर्वार्थ सिद्धीमध्ये 33 सागराची आयु घेऊन बसलेत तिथं. आता तुम्ही सगळे मोक्षाला जाताल एखाद्या वेळेस, पण त्यांना मात्र 33 सागर पर्यंत हालता येणार. तुम्ही आत्ता इथलंच 50, 60, 70 वर्षाचं आयुष्य संपत जाल, आणि जर मिथ्यात्व सहित थोडासा धर्म केला, कदाचित विदेश क्षेत्रात गेला, तिथनं संयुक्त केलं, तर आहे ना पुढच्या 8 वर्षात पुढच्या पर्यंत मोक्षाला जायचं. शॉर्ट पिरियड सगळ्यात गॅरंटी नाही. पण तरी सुद्धा समजा स्वर्गात गेला, मिथ्यात्व इंद्राणी झाला. इंद्राणी एक भवावतारी, तिचं आयुष्य किती? पल्ल्यामध्ये. पल्य आणि सागर म्हणजे किती असते? काही पल्य त्या ठिकाणी ती इंद्राणी त्या इंद्राबरोबर राहते, खाली येईल, तीर्थंकर प्रकृती बांधेल, ती इंद्र सागराचा आयुष्यवाला. अशा एका इंद्राच्या जीवनामध्ये अशा किती इंद्राणी किती नील इंद्राणी होते? किती? 40 नील, अशी मोठी संख्या आहे नील म्हणून. इतका इंद्राणी एक 2 सागराचंच आयुष्य असतं खाली. 1-2 सागराचं आयुष्य सौदरी इंद्राचं, आणि त्याच्याबरोबर असलेल्या इंद्राणीचं आयुष्य किती? 55 पल्य जास्तीत जास्त असं धरलं. तर त्या अशा 40 नील इंद्राणी तिथनं ते आयुकर्म संपल्यानंतर खाली मनुष्य होते. सम्यक्त होतं त्यांना, स्त्री पर्यायाचा छेद करते, मनुष्य होते. कदाचित तिथं 8 वर्षाच्या पुढे झाल्यानंतर त्यांना तीर्थंकर नामकर्म प्रकृतीचा सुद्धा बंद होतो. तो इंद्राणी त्याची होती, त्याचं पंचकल्याणी करायला इंद्र येतो परत. ती इंद्राणी मोक्षाला जाते, आणि हा इंद्र नुसते पंचकल्याणी करत बसतो. आणि असे 33 सागर नकुल सहदेवला, थोडासा विकत. म्हणून इथं दिले त्यांनी, आहे ना, काय म्हणले? येशाम आशा कुतस्तेषां मनशुद्धी ढळली की झालं. म्हणून तिथं दुसऱ्या वेळीत सांगितलं, अतः नैराश्यमालंब्य शिवीभूता मनीषिणा. जे त्या ठिकाणी मोक्षाला जाण्याची इच्छुक असे जीव आहेत, त्यांनी कशाचं अवलंबन घ्यावं? नैराश्याचं अवलंबन घ्यावं. नैराश्याचा अर्थ आपण निराशा म्हणतो, आहे ना, म्हणजे. आणि ते आपल्याला आता आपल्या संसारी जीवांना निराशा म्हणजे बेकार वाटते, जेव्हा की ज्ञानीला नैराश्य हे मोक्षाचं कारण भासित होत. ते नैराश्याचं अवलंबन घेतायत मुक्तीसाठी. नैराश्याचा अर्थ आशारहित, एवढा इथं अर्थ आहे. असं निराशा, आशारहित. जेव्हा ते आशेला सोडतात ज्ञानी, त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी शिवीभूता म्हणतात, त्यांना मुक्तीची प्राप्ती होते.
म्हणून जोपर्यंत मनामध्ये इच्छा आहे, आशा आहे, आणि तोपर्यंत मोक्षाची कल्पना करू नका. म्हणजे जोपर्यंत आपल्यामध्ये दोष आहेत तोपर्यंत मोक्षाची कल्पना करू नका. म्हणून दोष का दाखवायचे, तर दोष समजून घेऊन दोष काढण्यासाठीचा उपाय केला तर आमच्या पण पर्यायामध्ये मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. पण दोष स्वीकार व्हायला पाहिजेत, आणि ते स्वीकार होण्यासाठी स्वाध्याय केला पाहिजे, तत्व विचार केला पाहिजे, आणि तदनुरूप त्या ठिकाणी ध्यान केलं पाहिजे, तर ते दोष दूर होतील आणि आपल्या साध्याची सिद्धी होणार आहे. त्याच्यासाठी सत्संगाची गरज आहे. ते सगळं तसं परिणाम राहण्यासाठी सत्संगतीची आवश्यकता. असत्संगतीमध्ये काय होणार म्हटलं, हिता आल्यानंतर तुम्हाला विचार येतील धर्माचे, बाहेर पडल्यानंतर का नाही येत. गणित साध आहे. ह्याच्यावरनं सुद्धा आम्ही शिकत नाही की बाबा मला जे सकाळी विचार शास्त्र करताना आवडले होते, चांगलं वाटलं होतं, कुठंतरी थोडस ओला झाला होता, भिजला होता, मग ते सगळे विचार परत राहत नाहीत. मग मला जर ते विचार आवडले तर मी किती पुरुषार्थ करतो की तशाच विचारामध्ये मी राहण्यासाठी काय केलं पाहिजे. झालं, आम्ही आमचं एक कर्तव्य पूर्ण केलं, सकाळी शास्त्राला आलो, विषय संपला. बरोबर आहे, बरोबर आहे का नाही. दुपारी शास्त्र असतं का नाही तुमच्या शेजारी? काय संबंध आहे शास्त्राचा दुपारच्या? काय नाही. बरेच जण आता इथं सगळे थोडेच येते. तुम्ही होता का नव्हता इथं काल? का गावाला घेतलं? मग दुपारी शास्त्र असतं का नाही? माहित असतं का नाही? मग मी पण आले नाही तर तुमच्या नादानं नाद म्हणायचं त्याला. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे असं ठीक आहे, काय काम असेल महत्वाचं असेल संसाराचं, पण सांगायचं असं आहे इम्पॉर्टन्स किती की आपल्याला बाबा हे चांगले विचार, भले आपल्याला किती कळते, दुपारचं नाही कळते, पण आपण जर जाऊन बसलो, जसं इथं बसलो, तर थोडे शब्द कानावर पडता पडता विषय समजू लागला, तर तिथं बसता बसता येणार त्याला नियमितता, चिकाटी, पद्धतशीरपणा असला तर कुठलंही कार्य चांगल्या प्रकारे सिद्ध होऊ शकतं. पण काय नाही, सूर्याबाई झालं ना आमचं, एकदा काम झालं ना, म्हणजे आम्हाला शिकण्याची इच्छा नाही आहे. आम्हाला म्हटलं ना फक्त थोड्या वेळासाठी मनोरंजन पाहिजे. थोड्या वेळ जे बाहेरचे जे त्रास आहेत ते त्रास थोडे कमी करण्यासाठी कोणी ड्रग्ज घेतं, तुम्ही शास्त्र ऐकता, एवढंच फरक आहे. काय जास्त फरक नाही. कोणी दारू पितंय, कोणी शास्त्र ऐकत. लय दारू पिणाऱ्यात आणि आमच्यात फरक किती आहे तपासून बघा. दारू पिऊन पिल्यानंतर त्याला थोड्या वेळ बरं वाटतं, नंतर त्याची दारू उतरल्यानंतर त्याला पण वाटत असेल बेकार आहे बेकार आहे, असं कदाचित पण होईल, पण परत पितंय ते. तसं तुम्ही बाहेर गेले की हे शास्त्र धर्म सगळं बेकार आहे असा तुमचा अर्थ असतो. आता तुम्ही नाही मान्य करणार, पण जेव्हा आपण बाहेरचा आचार आणि विचार बघतोय त्याच्यावरून तर हे सिद्ध होईल की धर्म कामाचा नाही आहे. म्हटलं ना अतिंद्रिय हे सांगायचं. धर्मातल्या ज्या गोष्टी आहेत त्या इंद्रिय गोचर नाहीत आणि त्याच्यावर माझी म्हणून श्रद्धा बसायला तयार नाही. त्यासाठी याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा काय करावं लागेल, बुद्धी लावावी लागेल. श्रद्धास्थान सुधारण्यासाठी आपण 23 तारखेचं वाक्य किती वेळा वाचलंय. आपल्या जीवनात जर सर्वप्रथम करण्यायोग्य कोणती गोष्ट असेल तर आपली श्रद्धास्थान सुधारा, आणि ते सुधारण्यासाठी उपाय सांगितला, बुद्धीचा उपयोग प्राधान्याने कोठे लावावा हे ठरवायचं. आपली बुद्धी कुठं लावायची, जिथं आपली बुद्धी त्यानुसार आपला उपयोग. ओम नमः भो प्रभो कृतकार्यतानुमोदन सर्व समारंभ आरंभ क्रोध माया लोभ माझ्याकडून या भवात पूर्वभावात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. केंद्रियापासून पंचेंद्रिया ज्या काही जीवांची हिंसा विराधना झाली, स्वाध्याय करीत असताना घडलेल्या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून
हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहो, या सर्व दोषाविषयी मी राहो. जण हा मी निर्दोष आत्मा आहे. माझ्या आत्म्यामध्ये राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, आशा नाही, इच्छा नाही. जण नैराश्य स्वभावाचे अवलंबन घ्या. निरीच्छ स्वभावाला जाण. मी परिपूर्ण आहे पहा. मला आनंदासाठी पराची गरजच नाही. जाण विसर्जन.